मी मध्ये एका रिक्षा ड्रायव्हर बरोबर कुठेतरी पुण्यात फिरत होते. नशिबाने तो मला हो म्हणाला आणि मला घेऊन जात होता, कारण तेही रेअर आहे. तर खूप ट्रॅफिक होतं आणि तोच वैतागला होता आणि तो सारखं ट्रॅफिकला वैतागून काय काय बोलत होता. तर मी त्याला सहज विचारलं, तुम्ही कुठले आहात? तर ते म्हणाले, मी नऱ्ह्याचं आहे. तर मी म्हटलं, मग तुम्ही इथे काय करताय? तुम्ही नऱ्ह्यात का नाही राहत आहात? तर ते म्हणाले, की तिथे काहीच नाही आहे काम करायला. कुठल्याही प्रकारचा रोजगार मला तिथे मिळणार नाही आहे. म्हणून मग मी पुण्यात येऊन रिक्षा चालवतो. तर मला हेच विचारायचं होतं, की बऱ्याचदा जेव्हा आपण डेव्हलपमेंटबद्दल बोलतो, तेव्हा त्या सेंट्रल झोनबद्दल त्याच्याबद्दल खूप फोकस असतो, कारण तुमचे मतदार जास्त तिथे, डेव्हलपमेंट तिथे जास्त. पण ह्या सगळ्या बाकीच्या नवीन गावांचा, ज्याच्यात आता समावेश झाला आहे 23 गावांचा, मग परत 11 गावांचा, तर हे डिसेंट्रलायझेशन कधी होणार आणि तिथे रोजगार उपलब्ध करून देणे, तिथे वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देणे, याचा विचार तुम्ही करताय का? नाही, हा विचार आपण केलेलाच आहे. पुणे ग्रोथ हब ही जी काही एक संकल्पना आपण मांडलेली आहे, ही संकल्पना पुण्याचा वाढता विस्तार आणि पुण्यापुढची अपॉर्च्युनिटी या दोन्हीचा विचार करून आपण पुणे ॲज अ ग्रोथ हब, ज्यामध्ये पुणे आहे, ज्यात पिंपरी चिंचवड आहे आणि ज्याच्यामध्ये PMRDAचा एरिया आहे. तुम्ही बघा, ज्यावेळेस मी मागच्या वेळेस मुख्यमंत्री होतो त्यावेळेस हे पुण्याचं रॅपिड अर्बनायझेशन पाहूनच आपण PMRDA तयार केली. आपण जर PMRDA तयार केली नसती तर आता काय परिस्थिती असती हे या ठिकाणी सांगता येत नाही. पण आता PMRDA आणि हा सगळं जे क्षेत्र आहे याचा एकात्मिक विचार करून पुण्याला आपल्याला ग्रोथ हब तयार करायचा आहे. आज बघा, आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जी आहे किंवा महाराष्ट्राचा जो GDP आहे हा $580 बिलियन आहे, $580 बिलियन आहे. त्याच्यामध्ये पुण्याचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते $70 बिलियन आहे. म्हणजे मोठं कॉन्ट्रीब्युशन करणारं पुणे आहे. पण पुण्याचं पोटेन्शियल किती आहे? तर पुण्याचं पोटेन्शियल हे जवळपास $280 बिलियन पर्यंत एकट्या पुण्याचं पोटेन्शियल आहे, की पुणे एवढं कॉन्ट्रीब्यूट करू शकतं. आणि म्हणून हे जे जवळपास 4 पट जे कॉन्ट्रीब्युशन पुणे करू शकतं, या दृष्टीने पुण्याला कसं विकसित करायचं, त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्या पद्धतीचं टाउन प्लॅनिंग, या सगळ्या गोष्टी आता आपण हातामध्ये घेतल्या आहेत. आणि ग्रोथ हब ज्यावेळेस आपण विचार करतो, आजही बघा, एक मागची वेव होती ही IT ची वेव होती. IT च्या वेवमध्ये पुण्याने तुलनेनं बरं काम केलं. खूप चांगलं मी म्हणणार नाही, पण तुलनेनं पुण्यानं चांगलं काम केलं. आपल्याला याहीपेक्षा जास्त स्कोप होता. हैदराबाद असेल किंवा बंगलोर असेल, काही ना काही प्रमाणात मुंबईने मोठा लॉस केला आणि थोडा पुण्याने केला. पण आता नवीन वेव आहे, ती वेव IT ची नाही, ती आता GCCची वेव आहे. आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरची जी वेव आहे याच्यामध्ये मात्र पुणे मागे राहणार नाही. कारण आत्ताच गेल्या 2-3 वर्षातला जर आपण विचार केला तर पुणे अकाउंट्स फॉर 25% ऑफ द GCCs विच हॅव कम टू इंडिया. आणि म्हणून आम्ही पुण्यापासून नवी मुंबईपर्यंतचा कॉरिडॉर हा एक GCCचा कॉरिडॉर म्हणून या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न करतो. आणि मला असं वाटतं की या दृष्टीने इतक्या मोठ्या प्रमाणात जॉब्स या ठिकाणी तयार होतील आणि हे सगळे जॉब्स या वाढत्या एरियातच तयार होतील. कारण आता आपण प्लॅनिंग करतो, जसं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आपण ज्यावेळेस PMRDA क्षेत्राचं पहिल्यांदा प्लॅनिंग केलं त्यावेळेस सुवर्ण जोरांग सारखी जी सिंगापूर प्लॅनिंग अथॉरिटी आहे त्याला आपण आणून त्याचं प्लॅनिंग केलं. अर्थात उद्धवजीचं सरकार आल्यानंतर त्यांनी तर रद्द केलं, मग काहीतरी वेगळा प्लॅन तयार केला. मग आता पुन्हा शिंदेजींशी मी बोललो आणि आम्ही तो प्लॅन रद्द केला. आता पुन्हा जो जुरांगचा प्लॅन आहे त्याच्यावर आम्ही नव्याने आता तो प्लॅन आताच्या परिस्थितीमध्ये आताच्या ELU प्रमाणे आम्ही तो तयार करतो. तर आता पुण्यामध्ये एक सस्टेन्ड अशा पद्धतीनं प्लॅनिंग आणि इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटेजी केली आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे तर 32,000 कोटी रुपये वेगळे, पण आता पुढच्या 5 वर्षामध्ये पुणे महानगरपालिकेच्या वतीनं जी आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहोत ती देखील 44,000 कोटी रुपयाची आहे. 44,000 करोड, म्हणजे जी मेट्रोपेक्षा अजून वेगळी आहे, जी विविध क्षेत्रामध्ये आपण करतोय. त्यामुळे आताचा आपला जो अप्रोच आहे हा कोणीतरी नगरसेवक सांगतो म्हणून हे काम कर, कोणीतरी मुख्यमंत्री सांगतो म्हणून ते काम कर, आमदार सांगतो म्हणून हे काम कर, असं नाही आहे. तर एक पूर्ण आपण इन्व्हेस्टमेंटचा प्रोग्राम तयार केला, त्याचा इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन तयार केला, त्याचे रिसोर्सेस आपण आयडेंटिफाय केले आणि 2030 सालापर्यंत पुढच्या 5 वर्षामध्ये हे 44,000 कोटी रुपये आपण इन्व्हेस्ट केल्यानंतर
एक चांगली सस्टेनेबल सिटी म्हणून पुण्याकडे आपल्याला पाहता येईल. मध्ये एकदा मी माझ्या एका मित्राकडे गेले आणि दिवाळीचं सगळं डेकोरेशन पाहिलं आणि किल्ला दिसला नाही. तर मी त्याला विचारलं, किल्ला का नाही रे बाबा केला? तर तो म्हणाला, मी केला होता, तो आता रिडेव्हलपमेंटला गेलाय. तर पुण्यात जवळपास प्रत्येक गल्लीत एक बिल्डिंग रिडेव्हलप होते. त्याने 2-3 वेगवेगळे प्रॉब्लेम्स निर्माण झालेत. मी पुन्हा एकदा ते सांगते पुणेकरांसमोर. एक म्हणजे प्रचंड धूळ, त्याच्यामुळे वाढत जाणारा AQI, ज्याचा आपल्या सगळ्यांनाच त्रास होतोय. आवाज, वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण, आणि ज्या ठिकाणी बंगल्यात किंवा सोसायटीजमध्ये 5, 10, 15 कुटुंब राहत होती, तिथे आता 16 मजल्यांच्या इमारती उभ्या राहणार आहेत. तेवढ्या सगळ्या लोकांची कॅरिंग कॅपॅसिटी त्या रस्त्याकडे, त्यांच्या सुवेजकडे, पाणी पुरवठ्याकडे आहे का? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार पुणेकर तर करतायतच, तुम्ही करताय का? आणि काय काय उपाय आहेत? नाही, निश्चित आपण त्याचा विचार करतोय. कारण तुम्ही म्हणता ते खरं आहे. आज आपल्या शहरांमध्ये आपल्याला पर्यावरणाचा विचार करणं हे फार गरजेचं आहे. आणि पुण्याचा एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे तो अतिशय चिंताजनक झालेला आहे, यात काही दुमत नाही. पण एअर क्वालिटी इंडेक्स जर आपल्याला चांगला करायचा असेल तर त्याला एक 360 डिग्री सर्क्युलर इकॉनॉमीचा अप्रोच लागतो, ज्यामध्ये वॉटर क्वालिटी, एअर क्वालिटी, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी अंतर्भूत करून आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतात. आता पुणे महानगरपालिकेने एक क्लायमेट ऍक्शन प्लॅन हातामध्ये घेतलेला आहे. पिंपरी चिंचवडने देखील तो केलेला आहे. पुण्याच्या क्लायमेट ऍक्शन प्लॅन मध्ये आता याच वर्षी जवळपास 230 कोटी रुपये ते या क्लायमेट ऍक्शन प्लॅनचा भाग म्हणून करतायत. पण हा मोठा क्लायमेट ऍक्शन प्लॅन आहे. आता काही पुण्याचे जे काही इंटरव्हेन्शन्स आहेत, हे इंटरव्हेन्शन्स निश्चितपणे मला असं वाटतं की पुण्याला त्या ठिकाणी चांगलं करतील. उदाहरणादाखल आता पुण्यामध्ये जवळपास 1100 MLD जे सिवेज हे आपल्या नदीमध्ये जातं आणि आपल्या वॉटर क्वालिटीला प्रदूषित करतं. त्याच्यातनं आपली एअर क्वालिटी प्रदूषित होते आणि क्वालिटी ऑफ लाईफ त्याच्यामुळे अफेक्ट होतं. मागच्या काळामध्ये आपण नदी सुधार कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि मोठ्या प्रमाणात STPची निर्मिती सुरू केली. आता जवळपास पुढच्या वर्षीच्या जून पर्यंत यातला मेजर पोर्शन हा आपण पूर्ण करू. आणि मग आज जे काही अनट्रीटेड सिवेज हे सगळं आपल्या नदीमध्ये चाललंय, नाल्यांमध्ये चाललंय, वेगवेगळ्या इंटरसेप्टर्समध्ये चाललेलं आहे. हे जवळपास मॅक्सिमम आपण ट्रीट करून त्याच्यामध्ये टाकू. थोडंसं त्याही नंतर राहील, त्याचे अजून काही प्रोजेक्ट हातामध्ये घेतले आहेत, ते पूर्ण व्हायला अजून पुढचे 2 वर्ष लागणार आहेत. पण याच्यामुळे आपण जो काही वॉटर क्वालिटी आहे ती वॉटर क्वालिटी आपण सुधारू शकू आणि त्यातनं आपण या प्रदूषणावर मोठ्या प्रमाणात काम करू शकू. दुसरं आहे घनकचऱ्याचं व्यवस्थापन. कारण आपल्याकडे आपण बघा वर्षानुवर्ष डम्पिंग करत राहिलो. सगळ्यात जास्त ग्रीन हाऊस गॅसेस हे डम्पयार्ड्स त्या ठिकाणी त्याचं एमिशन करतात आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आपण डम्पिंग करत राहिलो. पण आता जेव्हापासनं मोदीजींनी स्वच्छ भारत योजना सुरू केली आणि जसं आपल्याला नदी सुधार कार्यक्रमात जायकाच्या माध्यमातून 2000 कोटी रुपये मिळाले, तसंच मोदीजींनी आपल्याला या सगळ्या स्वच्छ भारत योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात निधी दिला. आणि आज त्याच्यातनं पहिलं काम काय होतंय तर सगळे जे डम्पयार्ड आहेत यातली लिगसी वेस्ट जी आहे त्याचं बायोमायनिंग करायचं, त्याचं कॅपिंग करायचं आणि ती जागा रिक्लेम करायची. म्हणजे जो काही पोटेन्शियल बॉम्ब तिथे आहे, आज फॉर्च्युनेटली टेक्नॉलॉजीजमुळे गडकरी साहेबांचं एक फार आवडतं वाक्य आहे की नथिंग इज वेस्ट, एव्हरीथिंग इज वेल्थ. सर्क्युलर इकॉनॉमीचं हेच तत्व आहे. त्यामुळे ही लिगसी वेस्ट जी आहे ही पण आता आपल्याला त्या ठिकाणी वेल्थमध्ये कन्व्हर्ट करता येते. त्यामुळे त्याचं काम चाललेलं आहे. 1 वर्षामध्ये पुण्याचे जेवढे डम्पयार्ड्स आहेत जुने, त्या सगळ्या डम्पयार्डचं कॅपिंग आणि त्या ठिकाणचं बायोमायनिंग हे आपण पूर्ण करणार आहोत. पुढच्या काळामध्ये डम्पिंग करावं लागू नये म्हणून आपण काही व्यवस्थाही केल्या आहेत. कचऱ्याचा वेल्थमध्ये कन्व्हर्ट करण्याकरता कचऱ्यापासून विद्युत निर्मितीचा प्रकल्प या ठिकाणी झालेला आहे. काही पेलेट्सचा प्रकल्प देखील या ठिकाणी झालेला आहे. आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये ही जी काही कॅपॅसिटी आहे पुण्याची ती अजून 700 टनांनी आपण वाढवतो.
अजून 700 टन्स पुण्यामध्ये सॉलिड वेस्टचं जे काही डिस्पोजल आहे हे सायंटिफिक पद्धतीने करण्याकरता ती कॅपॅसिटी आपण उभी करतो. ही कॅपॅसिटी उभी राहिल्यानंतर साधारणपणे डम्पिंगची आवश्यकता पडणार नाही. साधारण याचं तत्व असं आहे की 7 दिवसाचा कचरा हा, कारण ते कचरा रॉ मटेरियल आहे या सगळ्या व्यवस्थेचं, म्हणून केवळ 7 दिवसाचा कचरा त्या ठिकाणी ठेवायचा, बाकी कचरा त्यामुळे वास संपून जातो. दुसरं असं आहे की कचरा उचलणे. या कचरा उचलण्यामध्ये जे ट्रान्सफर स्टेशन्स आहेत, ह्या ट्रान्सफर स्टेशन्समुळे एक मोठं प्रदूषण, एअर पोल्युशन जे आहे हे एअर पोल्युशन होतं. ते ट्रान्सफर स्टेशन्स हे सगळे ऑटोमॅटिक कसे होतील, ते सगळे मेकनाइज कसे होतील, या दृष्टीने एक इनिशिएटिव्ह पुण्यामध्ये घेतलेला आहे. पुढच्या काळामध्ये झिरो गार्बेज करण्याकरता जी काही योजना आहे त्या योजनेमध्ये सगळ्या ट्रान्सफर स्टेशनचं मेकनायझेशन हे देखील आपण करतो. त्यामुळे सॉलिड वेस्ट मधनं जी काही एअर क्वालिटी आपली खराब होते त्याच्यावर आपण एक कुठेतरी हे आणणार आहोत. आणि त्यासोबत दुसरं एअर क्वालिटीला सगळ्यात जास्त खराब करणारे आपल्या वाहन आहेत. पुण्यामध्ये दरवर्षी 4 ते 5 लाख वाहनांची वाढ होते. सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग मार्केट इज पुणे. पण त्याचं उत्तर पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे. दुसरं, आज फॉर्च्युनेटली म्हणजे पुणेकर हे तसं एखादी गोष्ट फास्ट अडॉप्ट करतात. आज आपण जर टू व्हीलरचा विचार केला तर सगळ्यात जास्त टू व्हीलर पुण्यामध्ये ईव्ही होत आहेत. आता नवीन टू व्हीलर जे लोक घेतात ते ईव्ही घ्यायला लागलेले आहेत. आता हळूहळू आपण ईव्ही कारचं मार्केट, महिंद्राने खूप सुंदर कार काढल्या, म्हणजे मी तर असं म्हणेन की गरिबाची टेस्ला आहे ती महिंद्राची कार. इतकी चांगली कार त्यांनी त्या ठिकाणी काढलेली, अनेक कंपन्यांनी काढलेल्या आहेत. त्यामुळे हळूहळू आपल्याला आपलं जे व्हेकल्स आहेत या पण ईव्ही कडे न्यावे लागतील. आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट हा आपण मेट्रो केल्यानंतर, आणि म्हणून गेल्या 4-5 वर्षात सातत्याने मी आज जोर दिला, पुणे असो किंवा कुठलंही शहर असो, इथे डिझेलच्या बसेस घ्यायच्या नाहीत, पेट्रोलच्या बसेस घ्यायच्या नाहीत. सीएनजी असेल तर सीएनजी वर चालवा, आणि नाही तर इलेक्ट्रिक बसेस घ्यायच्या. आणि आता मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारी आपल्याला इलेक्ट्रिक बसेस देते आहे. मला वाटतं पुण्याला आताच मुरली अण्णा सांगतील 1000 इलेक्ट्रिक बसेस आता केंद्र सरकारने आता नुकतेच पुण्याला दिलेल्या आहेत. त्यामुळे हे ज्यावेळेस पब्लिक ट्रान्सपोर्ट, म्हणजे वी आर द बिगेस्ट पोल्युटर, हे सगळं पब्लिक ट्रान्सपोर्ट हे बिगेस्ट पोल्युटर आहे. हे सगळं ज्यावेळी आपण ईव्हीवर नेऊ किंवा अल्टरनेट फ्युएलवर नेऊ त्यावेळी पुन्हा एकदा हे जे काही प्रदूषण आहे हे प्रदूषण कमी येईल. आणि मग चौथा मुद्दा जो महत्वाचा तुम्ही मांडला, आता नव्याने आपण कन्स्ट्रक्शन करता एसओपीज तयार करतो. कारण हे खरंच आहे की पुणे रिडेव्हलप होणारच आहे. जुनं पुणे आहे त्या पुण्यामध्ये रिडेव्हलपमेंट होणार आहे, आणि 30, 40, 50 वर्षानंतर ती आपली गरजही बदलते. या रिडेव्हलपमेंट करता आता कन्स्ट्रक्शनचे काही नॉर्म्स आपण तयार करतो, काही आहेत, पण काही एसओपी नव्याने तयार करतो की ज्या ग्लोबली अप्रूव्ड अशा प्रकारच्या एसओपीज आहेत. त्या एसओपीच्या वापराशिवाय तुम्हाला कन्स्ट्रक्शन करता येणार नाही. म्हणजे जसं आता आपण वेगवेगळ्या परमिशन्स घेतो तशी तुम्हाला तेही एक कंप्लायन्स करावं लागेल. आणि ते जर केलं तर उडणारी धूळ किंवा त्यातनं तयार होणारं प्रदूषण, त्यातनं खराब होणारी एअर क्वालिटी ही देखील आपल्याला ठीक ठेवता येईल. असा एक मल्टीप्रॉंग अप्रोच त्याच्यामध्ये आपण घेतलाय की ज्यातनं ही पुण्याची एअर क्वालिटी, आणि म्हणून मी म्हटलं की पुढचे 5 वर्ष आता जी इन्व्हेस्टमेंट आहे ही सस्टेनेबल इन्व्हेस्टमेंट करायची आहे, आणि क्लायमेट प्रूफ अशा पद्धतीनं आपल्याला किंवा क्लायमेटचं संवर्धन करणारी अशा प्रकारचीच इन्व्हेस्टमेंट करायची.